नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नवी दिल्लीला आंदोलन नवी नाहीत, उलट संघर्ष, राजकीय सत्तेची उलथापालथ, कट कारस्थान आणि अत्यंत बेभरवशाची परिस्थिती ही नवी दिल्लीची ओळख. सत्तेचं केंद्र असल्यामुळे इथे सत्तेसाठीचा संघर्ष सुद्धा कधीच लपून राहिला नाही. या वेळेला नवी दिल्लीच्या सीमेवर जमलेल्या शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय आणि यामुळेच केंद्रातलं सरकार हे चहूबाजूंनी घेरलं गेल्याचा प्रचार सुरू झालाय. केंद्र सरकारनं नुकतीच कृषी विषयक धोरणांची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आणि या देशातल्या सर्वात सधन प्रांतातल्या शेतकऱ्यांनी त्याच्या विरोधात जोरदार असा आवाज उठवला. हा आवाज उचलत पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करून गेले आणि त्यांना दिल्लीत काहीही करून प्रवेश द्यायचा नाही याच्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. स्वाभाविकरित्या त्या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि टप्प्याटप्प्याने हा संघर्ष वाढत आता तो दिल्लीच्या सीमेवर येऊन ठेपलाय. हा संघर्ष असाच चालू राहिला तर दिल्लीमध्ये येणाऱ्या आणि दिल्लीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला त्याची झळ पोहोचेल. परिणाम स्वरूप या देशाची राजधानी देशापासूनच काही काळांसाठी कदाचित वेगळी पडू शकते. या सर्व घटनाक्रमाला लक्षात घेता केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांना चर्चेचं आमंत्रण दिलं. केंद्र सरकारची ही भूमिका काहीशी मवाळ वाटत असली तरी पण जोपर्यंत दिल्लीत आंदोलन करायची परवानगी मिळत नाही तोपर्यंत चर्चा करणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. एकूणात केंद्र एका बाजूला आपल्या कृषी विषयक सुधारणेच्या कार्यक्रमावर ठाम आहे. पंतप्रधान तर असंही बोलून गेले आहेत की जे कालपर्यंत शेतकऱ्यांना छळत होते तेच आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करतायत. दुसऱ्या बाजूला आंदोलन करत असताना शेतकऱ्यांच्या नेत्यांनी किंवा शेतकऱ्यांच्या चेहऱ्या आडून काही जणांकडून अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली आणि त्याचं भांडवल सत्ताधारी गटाकडून केलं गेलं. ही सर्व परिस्थिती इतक्या विस्ताराने मांडण्याचं महत्त्वाचं कारण हे की खरंच या देशात शेतीविषयक चर्चा ही अत्यंत गांभीर्याने करण्याची गरज असताना त्याला प्रत्येक वेळेला राजकारणाची फोडणी का दिली जाते. शेतकऱ्यांची आंदोलनं या देशाला नवी नाहीत, आजवरती अनेकदा झाली आहेत. पण मूळ मुद्दा जो या लक्षवेधीच्या शीर्षकात आहे, शेतकरी आंदोलनाचा तोडगा कुणाकडे आहे. आजच्या या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी होत आहेत किसान सभेचे अध्यक्ष अजित नवले, त्याचबरोबर शेतकरी कायद्याच्या समर्थक आणि शेतकरी संघटना या महाराष्ट्रातल्या अत्यंत जबाबदार आंदोलनामध्ये सहभागी राहिलेल्या सरोज काशीकर, राजकीय भूमिकेतून आपल्या समोर येतील भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आनंदराव राऊत, तसंच काँग्रेसचे आमदार राजू पारवे. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला अजित नवले यांना आहे. अजितराव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. पंजाब आणि हरियाणाच्याच शेतकऱ्यांनी कृषी धोरणाच्या बाबत इतकं आक्रमक व्हावं असं या कृषी धोरणात काय आहे की त्यांच्या आंदोलनाला पंजाबात होऊ घातलेल्या निवडणुकीची झालर सुद्धा आहे? मला अगदी सुरुवातीलाच स्पष्ट करू द्या की हे आंदोलन काही पंजाब हरियाणाच्या केवळ शेतकऱ्यांचं नाही. महाराष्ट्रात सुद्धा आपण पहा 26 आणि 27 तारखेला किसान सभेच्या नेतृत्वाखाली 21 जिल्ह्यांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्याचे सगळे फोटो, त्याचे सगळे व्हिडिओज प्रसादजी मी आपल्याला व्यक्तिगत आपल्या व्हॉट्सअपवर पाठवलेले होते. त्यामुळे हे महाराष्ट्रभर नव्हे संबंध देशभर पसरलेलं आंदोलन आहे. मात्र आता करोनाचं संकट आहे आणि त्यामुळे प्रवासावर प्रचंड मर्यादा आहेत, ट्रेन बंद आहेत, वाहतुकीची साधनं सुरू नाही आहेत आणि त्यामुळे केंद्रीय कमिटीने हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला की केवळ दिल्लीतील आजूबाजूची राज्यच ही प्रत्यक्षपणानं दिल्लीमध्ये येतील आणि बाकीची जी दूरवरची राज्य आहे ती राज्य आपापल्या राज्यामध्ये या 26-27 ला आंदोलन करतील. आणि आता कॉल दिलाय की उद्या 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत
प्रत्येक तहसील कार्यालय, जिल्हा कार्यालयावर सुद्धा देशभर आंदोलन होईल. त्यामुळे हे आंदोलन केवळ ह्या पंजाब आणि हरियाणाचं आहे हे बिलकुल आपण मनातून काढून टाका. अगदी केवळ मी करोनाची मी मी पार्श्वभूमी- मनातून काढून टाका असं तुमचं म्हणणं आहे. या निमित्तानं ते प्रेक्षकांपर्यंतही पोहोचलं की दिल्लीच्या आसपासच्या राज्यातूनच आंदोलनाचा महत्वाचा मार्ग हा दिल्लीपर्यंत न्यायचा ही त्या आंदोलनकर्त्या नेतृत्वाची रणनीती होती. मात्र आता परिस्थिती ज्या पद्धतीनं पुढे चाललेली आहे आणि केंद्र सरकार चर्चेचा दरवाजा उघडत आहे, असं असताना जंतर मंतरमध्ये आंदोलन करायला मिळत नाही, तोपर्यंत हलणार नाही, चर्चा करणार नाही, ही भूमिका न्यायोचित आहे का अजितराव? प्रसादजी, काथेजी, आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांनी कधीही चर्चेचा मार्ग सोडलेला नाही. पहिल्यांदा ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी आम्हाला अपेक्षित होतं, आमचे सगळे नेते गेले त्यावेळी किमान कृषी मंत्री आमच्याशी बोलतील. कृषी मंत्र्यांबरोबर वेळ ठरली, आम्ही चर्चेला गेले आमचे नेते, परंतु प्रत्यक्षात काय झालं, कृषी मंत्री निघून गेले आणि उच्च अधिकाऱ्याला आमच्या बरोबर चर्चेला तुम्ही पाठवलं. हा एक प्रकारे सगळ्या आंदोलनाचा भ्रमनिरास आणि एक प्रकारे विश्वासघात होता, ही भावना शेतकरी नेत्यांमध्ये आता पक्की झालेली आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय, दिल्लीत जाण्याबद्दल आमचा काहीही आग्रह नाही. उलट आम्ही आज चारही बाजूनं रस्त्यावर लोक बसलेली आहेत, दिल्लीच्या चारही नाक्यांवर हजारो लाखो लोक बसलेली आहेत आणि आम्ही म्हणतोय आम्हाला तिथे राहू द्या, हरकत नाही. केवळ उच्च स्तरावर प्रत्यक्ष पंतप्रधान किंवा कृषी मंत्री यांच्या स्तरावर बैठक करा आणि केंद्र सरकारने जो अट टाकलेली आहे की कायद्यात काहीही बदल होणार नाही, ही अट काढा. आमचं म्हणणं आहे का, चर्चेची आमची तयारी आहे, मात्र चर्चा प्रामाणिकपणाने योग्य व्यासपीठावर करा, एवढीच केवळ आमची अट आहे. दिल्लीत गेल्याशिवाय चर्चा करणार नाही असं आमच्यापैकी कुणीही म्हटलेलं नाही. आम्हाला केवळ विश्वासार्ह चर्चा हवी आहे. तुम्हाला विश्वासार्ह चर्चा हवी आहे आणि त्यासाठी तुम्ही अटी घातलेल्या आहेत. तुमच्या अटीमध्ये महत्वाची अट हीच आहे की पंतप्रधान, कृषी मंत्री यांच्यापैकी चर्चेत कोणीतरी असावं, कायद्यात बदल होणार नाही ही भूमिका केंद्रानं बदलावी. थोडक्यात काय तर केंद्रानं आपलं पाऊल जे एक पुढे टाकलंय ते 2 पावलं मागे जावं. आत्ताच्या घडीला आपल्या सोबत इतरही मान्यवर आहेत, आता त्यांच्याकडे टप्प्याटप्प्याने जाणार आहोत. सरोजजी काशीकर आहेत आपल्या सोबत. सरोजजी काशीकर, शेतकऱ्यांची जी भूमिका आत्ता दिल्लीच्या सीमेवर येऊन पोहोचलेली आहे आणि त्याची धग दिल्ली अनुभवते आहे, त्याला न्यायोचित भूमिका म्हणावं का? ही भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची आहे का की यामागे राजकारण दडलेलं आहे? हे बघा, आंदोलन करण्याचा अधिकार शेतकऱ्यांचा आहे, तो मी नाकारत नाही. पण आंदोलन करायचं कशासाठी आणि कोणत्या विषयावर आणि कोणत्या मुद्द्यावर हे मात्र अधिक महत्वाचं आहे. कारण केंद्र सरकारने जे धोरण आता हा कायदा केला, या कायद्यामुळे मला वाटत नाही की शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आता अनेक जण स्वामीनाथन कमिटी घेऊन बसले. मी त्या व्यक्तींना विचारते की तुम्ही जर सत्तेत गेलात, मग कोणतेही सरकार असो, कारण मागच्या वेळी काँग्रेसच्या सरकारने सुद्धा हे सगळे कायदे आणण्याचा प्रयत्न केला होता, मनमोहन सिंगांनी सुद्धा हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मात्र भाजपच्या सरकारने विरोध केला. म्हणजे हे फक्त स्वतःच्या सत्तेच्या राजकारणासाठीच या शेतकऱ्यांना पानं पुसण्याचा कार्यक्रम या सर्व राजकीय पक्षांचा आहे आणि दुर्दैवाने हा शेतकरी त्याला बळी पडतो आहे. खरं सांगायचं म्हणजे हे सगळे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधातले नाहीच आहे, उलट शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे. 1.5 पट हमी भाव केव्हा आणि कोण आणि कोणता सरकार देईल हो? उद्या मी किंवा अजित नवले जरी गेले तरी आम्ही देऊ शकणार नाही, कारण शेतीमालाचा भाव हा नेहमी बाजाराप्रमाणे ठरत असतो आणि बाजाराची मोकळीक आणि मुभा ही शेतकऱ्यांची मागणी वर्षानुवर्षे आम्ही करत आलेलो आहे. खुल्या अर्थव्यवस्थेत आम्हाला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य द्या, आम्हा शेतकऱ्यांना दळणवळणाची व्यवस्था करून द्या, आमच्यासाठी जे काही आहे शीतगृह वगैरेची व्यवस्था हे करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान किंवा कर्ज उपलब्ध करून द्या, ह्या सगळ्या मागण्या रास्त आहे. पण मी माझा माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कत्तलखान्यातच विकला पाहिजे हा आग्रह या लोकांचा का? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, कारण त्यांची दलाली हमाली हे त्यांना मिळू शकत नाही म्हणून. तर अरे कधी तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जगा ना. आयुष्यभर तुम्ही तुमच्या पक्षासाठी तुमच्या राजकारणासाठी जगला
आज जर या शेतकऱ्याच्या बाजूने हा कायदा होत आहे तर मला असं वाटतं या कायद्यात एवढा प्रचंड प्रमाणात विरोध करण्याचं काही कारण आहे असं मला दिसत नाही. ठीक आहे, राहिला सरोजजी. प्रश्न एक मिनिट, पंजाब आणि हरियाणाचा, तर पंजाबच्या किती शेतकऱ्यांचा गहू डायरेक्ट हमी भावात खरेदी केला जातो हे जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना विचारलं तर तुम्ही आश्चर्याने तोंडात बोट घालाल. कारण आम्ही सगळे पंजाबच्या आंदोलनात नेहमी गेलेलो आहे. वाघा बॉर्डर पर्यंत आंदोलनाला शरद जोशींसोबत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जाऊन आले. तर जेव्हा जे दलाल असतात त्या दलालाच्या माध्यमातून शेतमाल ज्या ज्या शेतकऱ्यांचा कटाई होऊन तिथे जातो तोच शेतमाल जातो. सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा शेतमाल कोणीही हमी भावाला विचारत नाही. मग त्याला मार्केट शोधावा लागतं आणि मार्केट शोधण्यासाठी अनेक बंधने आहेत. ती बंधनं, ती बर. अडथळे दूर झाले याचा मला आनंद आहे. म्हणून हा कायदा मला मान्य आहे. अगदी तुम्ही अत्यंत स्पष्ट पद्धतीची भूमिका मांडलीत. तुमचं विवेचन करत असताना तुम्ही त्यातला स्वानुभवही सांगितलात आणि एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलं की उद्या अजित नवले जरी नेते झाले, मंत्री झाले तर त्यांनाही अशा प्रकारच्या कायद्याच्या अंमलबजावणी दरम्यान अडथळे येतील. अजितराव, तुम्हाला आत्ताच्या कायद्याच्या मसुद्यातल्या कोणत्या मुद्द्यांचा विरोध आजही करायचा आहे आणि उद्या तुम्ही मंत्री झाल्याच्या नंतर सगळं काही सुरळीत होईल अशा प्रकारचा एक कल्पना विस्तार आहे, तो तुम्हाला पसंत पडतोय का? प्रसादजी, सरोजच्या ताईंबद्दल प्रचंड आदर व्यक्त करतो. त्या आदरणीय नेत्या आहेत. परंतु आमचा किंवा आंदोलकांचा बाजार समितीच्या बाहेर शेतीमाल विकायला विरोध आहे आणि सगळा माल कत्तलखान्यामध्येच विकला पाहिजे अशी आमची मागणी आहे. हा शोध त्यांनी आणि त्यांच्या संघटनेनं कुठून लावला हे मला माहित नाही. कारण तुम्ही त्याचे साक्षीदार आहात आणि अनेक पॅनल डिस्कशनवर तुम्ही मला हा प्रश्न विचारल्यानंतर आपण अनेक वेळा बाजार समितीतल्या कत्तलखान्याबद्दल बोललेलो आहे आणि शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बाहेर सुद्धा अशा प्रकारचं स्वातंत्र्य असलं पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण लढलेली माणसं आहोत. नाही, मग जर असं असेल अजितराव, तर आत्ताचं आंदोलन तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर समर्थनीय ठरवता आहात? अगदी मला पूर्ण करू द्या. त्यामुळे बाजार समितीतच माल विकला पाहिजे यासाठी हे आंदोलन सुरू नाही. बाजार समितीच्या बाहेर आम्हाला असं स्वातंत्र्य हवंच आहे. पण हे स्वातंत्र्य देत असताना जसं बाजार समितीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी हमी भावानीच खरेदी विक्री झाली पाहिजे अशी एक ओळ त्याच्यामध्ये टाका. एवढी साधी आमची मागणी आहे. तुम्ही म्हणाल आता तुम्ही सत्तेवर गेले तर तुम्ही आधारभाव अशा प्रकारे देणार का? मग मला यांना विचारू द्या. शरद जोशी साहेबांचं पुस्तक माझ्या टेबलावर पडलेलं आहे 1980च्या अगोदरचं आणि हमी भावाचा आग्रह हा शरद जोशी साहेबांनी 1980 पर्यंत कोणत्या आधारावर लावला? मग त्यावेळेस ते ज्यावेळी सरकारकडे हमी भावाची मागणी करत होते त्यावेळी कोणतंच सरकार हमी भाव देऊ शकणार नाही. 1980च्या अगोदर माननीय शरद जोशी साहेबांना आणि माननीय शेतकरी संघटनेला हे कळत नव्हतं का? सरोजींकडे त्याचं उत्तर घेऊया. दोन राजकीय प्रतिनिधी पण आपल्या सोबत आहेत, त्यांनाही प्रश्न विचारायचे आहेत. सरोजी, मूलभूत आक्षेप हा सुद्धा समजण्यातल्या घोळामुळे घेतला जातोय की समजतंय पण मान्य करायचं नाही याच्यामुळे आपले मुद्दे रेटले जात आहेत? समजताय पण आपले मुद्दे रेटायचे आहे. कारण 1980 साली टोटली शेतकऱ्यांची काय परिस्थिती होती, जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू झालं तेव्हाची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय? उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव हा मिळाला पाहिजे. कारण तेव्हा कृषी मूल्य आयोग जे होतं ते कृषी मूल्य आयोग शेणखताच्या डालीचा खर्च 2 पैसे वगैरे धरत होतं. त्याच्यामुळे आमचा आग्रह होता की तुम्ही उत्पादन खर्च नीट काढा आणि उत्पादन खर्च जर नीट काढत नसाल तर तुम्ही सतत शेतकऱ्याला लुटत आहात आणि उत्पादन खर्च तुम्ही आधी काढा. उत्पादन खर्चावर आधारित आम्ही उत्पादन खर्चावर आधारित रास्त आम्ही तेच मागतो आहे. तुम्ही तो मागत नाहीये, तुम्ही 1.5 पट मागता आहात. तुम्ही त्याच्यावर 1.5 पट मागता आहात. आणि दुसरं, बाजारात सरकार जोपर्यंत हात घालतो तोपर्यंत सरकारने आमच्या शेतमालाच्या भावाचं रक्षण करायला पाहिजे. ज्या दिवशी सरकारने हात घालणं बंद केलं, जसं आता आम्ही केंद्राच्या निर्यात आयात धोरणाच्या आजही विरोध करतोय. कारण कांद्याच्या शेतकऱ्यांना भाव मिळाल्याबरोबर तुम्ही कांद्याची आयात केली याचा शेतकरी संघटनेने निषेध केलेला आहे. हे तुमच्या लक्षात आहे का? ठीक आहे. जे धोरण आहे ते
सरळ सरळ सरोजजी तुम्ही अंमलात आणा. अगदी सरोजजी, आता राजकीय प्रतिनिधींच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपण दोघंही जण शेतकरी नेते आणि शेतकरी आंदोलनाशी थेट संबंधित असलेले व्यक्ती आहात. तुमच्या दोघांच्या परस्पर विरोधी भूमिका कळल्या, त्या का आहेत तेही समोर आलं. राजकीय प्रवक्ते या नात्यानं भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना सर्वप्रथम माझा प्रश्न असेल की आंदोलकांशी चर्चा करण्याचं सौजन्य पाळलं जातंय का सत्ताधाऱ्यांकडून? याचं कारण असं, थोड्या वेळापूर्वी अजितराव नवले असं म्हणाले की ज्या वेळेला आंदोलक चर्चा करायला तयार होते तेव्हा कृषी मंत्र्यांनी ऐन वेळेला चर्चेतून पळ काढला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पुढे पाठवलं. बोला आनंदराव, आपण उत्तर देणार आहात. मी या ठिकाणी सर्वप्रथम नमूद करू इच्छितो की सुरुवातीला आपण चर्चा सुरू करताना जे वाक्य वापरलं की या आंदोलनाला राजकीय फोडणी आणि पंजाबच्या निवडणुकीचं सामोरचं वेध, हे जे आपण दोन शब्द वापरले, माझं ठाम मत असं आहे की या आंदोलनाला शेतकऱ्यांची दिशाभूल करून राजकीय स्वार्थापोटी जे आपण आश्वासनं दिले होते 2000 म्हणजे काँग्रेसनी तर जाहीरनाम्यामध्ये ह्या सुधारणा आम्ही करू असं ऑलरेडी 2017 मध्ये म्हटलेलं आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस म्हटलेलं आहे. पण जेव्हा आपण इतके वर्ष झाले शेतकऱ्यांसाठी काही करू शकलो नाही आणि मोदी सरकार जर शेतकऱ्यांसाठी करत आहे, आपली कुठंतरी प्रतिमा ढासळत आहे आणि मोदीजींची प्रतिमा उंचावत असल्यामुळे हा केलेला एकमेव विरोध हा काँग्रेस आणि इतर त्यांच्या सहकारी मित्रांनी केलेला आहे. नंबर 1. ठीक आहे, दुसरं आपल्याला असं एक मी बघायचं- महत्वाचा दुसरा प्रश्नही विचारला होता की आंदोलकांशी चर्चा करण्याच्या अपेक्षित सौजन्याचं काय झालं? निश्चितपणानं सरकार आंदोलकांसोबत चर्चा करण्याच्या मताचं आहे, पण चर्चा करताना आंदोलकांनी सुद्धा 2 पाऊंड मागे पुढे कसं करून चर्चा करता व्यासपीठ उपलब्ध करता येईल हा सुद्धा भान आंदोलकांच्या नेत्यांनी सुद्धा ठेवलं पाहिजे. केवळ कायदा रद्द करा, त्याच्यातल्या अटी रद्द करा आणि मगच आम्ही चर्चेला जाऊ, हे जे जाचक अट आंदोलकां शेतकऱ्यांनी जे घातलेले त्यांच्या नेत्यांनी सोकाळ घातलेली आहे. मला असं वाटते की कुठल्याही देशामध्ये अशा पद्धतीच्या कायदाच तुम्ही पहिले बाजूला करा आणि मग आम्ही चर्चेला जातो, हा अट्टहास आहे. आणि अजितराव, यावरही आपल्याला वाटतं आंदोलक आडमुठी भूमिका घेत आहेत? जर चर्चा करायची असती तर आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या घडल्या असत्या आणि ज्या पद्धतीची अराजकाची परिस्थिती आता दिल्लीच्या सीमेवर आहे तशी नसती, ती टाळता आली असती आणि स्वाभाविकरित्या त्याचा आसपासच्या परिस्थितीवर, देशाच्या एकूणच कायदा सुव्यवस्थेवर होणारा परिणामही टाळता आला असता. भाजपची एक खास स्टाईल आता त्यांच्या प्रवक्त्याकडून पण आपल्याला पाहायला मिळाली. कायदाच रद्द करा तर आम्ही चर्चेला येतो, असं कोणता नारा म्हणाला? आम्ही फक्त एवढंच म्हणालो की पंतप्रधान मोदी असं म्हणाले की कायद्यात बदल होणार नाही, हे त्यांनी काल स्पष्ट केलं. त्याच्यावर आमचं म्हणणं असं आहे की कायद्यात जर बदलच करणार नसाल, कायदा मागे घ्या असं आम्ही म्हटलोय काय, कायद्यात बदलच करणार नसाल तर मग चर्चेला वाव उरतो कुठे? केवळ एवढा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून कायद्यात बदल करण्यासह अशी कोणतीही अट न टाकता आम्हाला चर्चेला बोलवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. बरं. आणि आपण जे आता अजित नवले म्हणताय साहेबांना मी इथे थांबवू इच्छितो. बरं, अजित नवले साहेब, आपण जे म्हणता की हमी भावाच्या बाबतीत मगाशी जे आपण बोलले, ऑलरेडी पंतप्रधान मोदी साहेबांनी जाहीर केलेलं आहे की बाजार समित्या बंद होणार नाहीत आणि हमी भावाच्या बाबतीत जर आपण जर म्हणता जी बोलत राहा मी ऐकतोय. आनंदराव, आपण सलग बोलत राहा, आपलं म्हणणं पोहोचतंय आमच्यापर्यंत. तर बाजार समित्या आपण खरेदी करत नाही हमी भावाने सुद्धा, त्याच्यामुळे बाहेरच्या मार्केटमध्ये जर काही कारणांमुळे तांत्रिकदृष्ट्या कदाचित आनंदराव राऊत यांचे मुद्दे पोहोचत नाहीयेत. राजू पारवे यांच्याशी जोडले जातोय आपण. राजू पारवे, या सगळ्या आंदोलनाच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसची स्थिती फारच अडचणीची झाली आहे. हे विधान जर केलं गेलं तर तुम्हाला ते पटणार नाही, पण तरीही मी आठवणीसाठी आपल्याला सांगतो, आंदोलकांच्या तोंडी असलेली भाषा ही काँग्रेसला पटतीये का? हिंसेचं समर्थन तुमच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संदर्भात केली गेलेली भाषेतली विधानं आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ही तीच धोरणं आहेत ना जी तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात मांडली होती आणि आता त्याच धोरणांना विद्यमान सरकार अंमलबजावणी करत असताना तुम्ही त्याला विरोध करणाऱ्याचं समर्थन कसं करता? राजूजी. आणि असं आहे की जेव्हापासून हे कृषी विधेयक धोरण सन्माननीय मोदी साहेबांच्या सरकारने या देशामध्ये लादलं तेव्हापासून आमचा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला. अगोदरच सन्माननीय सरोजताईंनी सांगितलं की बाबा हे आंदोलन फक्त पंजाब आणि हरियाणा पुरतं मर्यादित आहे, असं नाही. जेव्हापासून हे आंदोलन सुरुवात झाली
याची आंदोलनाची या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही सर्व काँग्रेसचे लोक, आमचं काँग्रेस नेतृत्व या बिलाला विरोध सुरुवातीपासून करत आहे. आणि जे काही या देशामध्ये चाललं आहे, नवलेजीने सांगितलं की ज्या पद्धतीनं पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी आता रस्त्यावर उतरलाय, दिल्लीमध्ये काय सुरू आहे सगळ्यांना ठाऊक आहे. अशा पद्धतीचं सरकार आजपर्यंत आंदोलनकारी रस्त्यावर आले आणि त्याच्यासोबत चर्चा करायला सुद्धा यांच्याकडे वेळ नाही, अशा पद्धतीचं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये झालेलं नाही आहे. आणि आपण बोललात की काँग्रेस पक्ष आमचं देशाचं नेतृत्व या बिलाच्या विरोधात समर्थपणे सामोरं जात आहे. जे काही या लोकांनी या देशाला पण विकण्याचं राजूजी, काम केलं आहे. पारवे साहेब मध्ये यासाठी थांबवतो की तुम्ही नक्की कशाचं समर्थन करताय? तुमच्याच धोरणाचा विरोध करणाऱ्यांचं समर्थन, तुमच्याच वरिष्ठ नेतृत्वाला यापूर्वी ज्या पद्धतीनं मारलं गेलं त्याचं समर्थन करणाऱ्यांचं समर्थन? काँग्रेसला कळतंय का की आपली भूमिका ही तर्कसंगत नाहीये? नाही, तसं नाही आहे. आता जे आंदोलन सुरू आहे, जे आंदोलन सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या सरकारच्या विरोधात जे काही कृषी विधेयक धोरण त्यांनी लादलं त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. त्या आंदोलनाच्या विरोधात आमचं काँग्रेसचं सरकार, आमचं काँग्रेसचं देशाचं नेतृत्व हे समर्थन करतं. बरं, तुम्हाला वाटतंय की तुमचं म्हणणं अत्यंत योग्य आणि ते समर्थनीय आहे. एकदा पटकन आनंद राऊत यांच्याकडे जाऊ. आनंदराव, तुम्हाला वाटतं की काँग्रेसची भूमिका ही सुस्पष्ट आहे, त्यांना अंधारात चाचपडण्यासारखी परिस्थिती नाही? काँग्रेसची भूमिका आता जर आपण बघितली तर अंधारात चाचपडण्यासारखीच आहे. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण काहीच केलं नाही आणि मोदी सरकार जर करते त्याच्यामुळे यांच्या पोटामधला तो पोटशूळ आहे. एकीकडे आपणच म्हणायचं का आम्ही हे कायदे लागू करू, आम्ही बाजारात सुधारणा करू, आणि एकीकडे हे कायदे लागू झाल्यानंतर त्याचा विरोध करणं. आणि म्हणून मला असं वाटते की काँग्रेसचे नेतृत्व, केंद्रीय नेतृत्व हे पूर्ण संभ्रमात आहे. त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाचं काहीही देणं घेणं नाही. मी सरोजताईच्या मताशी सहमत आहो आणि मी हे पण सांगू शकते की स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे, भारतीय जनता पार्टीची मागणी होती. आणि स्वामीनाथन आयोगातील सगळ्या तरतुदी यामध्ये मोदी सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि मी त्यांचं अभिनंदन करेन. शेतकरी संघटना प्रणित जे आंदोलन आपल्या या सगळ्या देशात आपण पाहिलं असेल त्यांनी अगदी आपण सगळेच जण जे कोणी शेतकरी या विषयावर चर्चेत येतात त्याला प्रत्येकाला स्वामीनाथन आयोग हवा असतो. मला सरोजजींना विचारायचं आहे की सरोजताई, तुम्हाला वाटतं स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारसी मान्य करणं वेगळं, अंमलात आणणं वेगळं आहे आणि हे राजकारण्यांना कळून चुकलंय, पण चर्चेत बोलायचं म्हणून प्रत्येक राजकारणी म्हणून जातो की होय स्वामीनाथन आयोग तर लागू झालाच पाहिजे? ऍक्च्युली लागू झालेला आहे साहेब. अगदी पण त्याच्या अंमलबजावणीचा विषय आहे. स्वामीनाथन आयोगाचा शब्द न शब्द जर लागू करायला गेलं तर कुठल्याही पक्षाचं सरकार ते अंमलात आणू शकत नाही. स्वामीनाथन आयोग हे जे कोणतं सरकार असेल त्या सरकारला अडचणीत, म्हणजे सर्व आर्थिक धोरणांवर पाणी फिरवणारे ते सगळे मुद्दे आहेत. पण स्वामीनाथन आयोगाचे काही मुद्दे मात्र अंमलात आलेले आहेत. जसं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा मुद्दा अंमलात आलेला आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल की आता या कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहे. स्वतःचं मार्केट निवडणं, बाजार निवडणं, स्वतःच्या एक फॉर्म तयार करणं, त्या फॉर्म तयार करून त्याच्या माध्यमातून विक्री खरेदी करणं, हे सगळं शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे. तुम्ही फार बरं झालं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा मुद्दा काढलात. मला या निमित्ताने एक गोष्ट आणखीन इथे चर्चेत आणावीशी वाटते आणि ती अशी की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि कॉर्पोरेट फार्मिंग या दोन शब्दांमधला भेदच लोकांना कळत नाही आणि शेतकऱ्यांना तो भेद कदाचित पोहोचत नसेल त्यांच्यापर्यंत. त्याचा फायदा राजकारणी शेतकऱ्यांचे नेते घेतात का? सरोजताई, आपण यावर आधी बोला, त्यानंतर अजितरावांना बोलायला देऊयात. सर, माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना हा भेद कळलेला आहे. कॉर्पोरेट फार्मिंग कळलेलं आहे आणि स्वतःचं फार्मिंग, आम्ही कोणत्या पद्धतीने शेती करावी हेही त्याला कळलेलं आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करताना शेतकरी आजच नाही, मला असं वाटतं गेल्या 10 वर्षात तरी अनेक शेतकऱ्यांनी स्वतःची शेती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर ठेक्यावर लावलेली आहे. अर्धा खर्च करून ते कॉन्ट्रॅक्ट करतात, तयार आपली शेती करतात आणि दोघंही व्यवस्थित त्यांचं सगळं काम सुरू आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि कॉर्पोरेट फार्मिंग या दोन्ही गोष्टी त्या शेतकऱ्याला कळलेल्या आहे. कॉर्पोरेट फार्मिंगच्या माध्यमातून सगळ्यांच्या पोटात पोटशूळ याच्यासाठी उठतो आहे की मोठमोठे ते अदानी, अंबानी, अरे जेव्हा काँग्रेस सत्तेवर होतं
तेव्हा भाजपवाले म्हणायचे की हे अदानी अंबानीचं सरकार आहे. आता हे सत्तेवर आहे तर ते सांगतात की हे अदानी अंबानीचं सरकार आहे. मला फक्त शेतकऱ्यांचं सरकार पाहिजे आहे. मला बळीराजाचं सरकार पाहिजे की जिथे त्याची लूट होऊ नये, त्याची ठीक आहे. फसवणूक होऊ नये आणि केवळ अजितराव त्याच्यासाठी शेतकरी अजितराव, जर संघटना- शेतकऱ्याला भेद कळतोय कॉर्पोरेट फार्मिंग आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा, तर मग हे येणारं समर्थन नक्की शेतकऱ्याचंच आहे की शेतकऱ्याच्या आडून इतर कोणी ना कोणीतरी मैदानात उतरलेलं आहे? मी हा प्रश्न अत्यंत जबाबदारीनं विचारतोय. याचं कारण असं की तसे आक्षेप आंदोलनकर्त्यांच्या विविध घोषणांच्या निमित्तानं घेतले गेले. प्रसादजी, हे आरोप काही नवे नाहीत, जुन्या काळापासून होत आलेले आहेत. म्हणजे आम्ही नाशिक वरून ज्यावेळी पायी चालत लॉंग मार्च घेऊन मुंबईला निघालो, आपण स्वतःही आमच्या बरोबर अनेक वेळा मुलाखतींमध्ये होतात, त्यावेळी आरोप केले गेले की अरे हे शेतकरी नाहीच आहेत, हे नक्षलवादी आहेत, किंवा हे शेतकरी नाही आहेत, हे आदिवासी आहेत, जेणेकरून आदिवासी काही शेतकरी नसतात. त्यामुळे ह्या आरोपांची फार चिंता करायचं काही कारण नाही. मला खेद वाटतो तो सरोजताई सारख्या ज्येष्ठ नेत्या ज्यावेळेस चुकीची माहिती देतात त्यावेळी मला वाईट वाटतं. ते आता असं म्हणाल्या की स्वामीनाथन आयोगामध्ये अनेक गोष्टींची अंमलबजावणी झाली, त्याच्यामध्ये करार शेतीची सुद्धा अंमलबजावणी हा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींचा भाग आहे. माझ्याकडे आत्ताही 3ही खंड स्वामीनाथन आयोगाचे टेबलावरच पडलेले आहेत आणि स्वामीनाथन आयोगाने करार शेतीचं कुठेही समर्थन केलेलं नाही. किंबहुना करार शेतीच्या माध्यमातून शेती ही बलाढ्य कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात जाईल आणि ती जाता कामा नये यासाठी शेतकऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे, अशा प्रकारची मांडणी स्वामीनाथन आयोगाने केलेली आहे. आणि त्यामुळे कॉर्पोरेट शेती, करार शेती याच्याबद्दलची क्लॅरिटी करत असताना अशा प्रकारचा भ्रम तज्ञ असणाऱ्या अशा सरोजताईंनी करणं हे मला फार खेदजनक वाटतं. ठीक आहे, या तुमचा आंदोलनाच्या- तुमचा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भातला मुद्दा लक्षात आला, पण मी तुम्हाला प्रश्न असा विचारला होता की मग या आंदोलनात जी भाषा वापरली जाते त्याचं समर्थन कसं होऊ शकतं? शेतकऱ्यांनी एखाद्या नेत्याच्या हत्येची भाषा का करावी? नक्कीच कुणीही कुणाच्या हत्येची भाषा करता कामा नये. आपल्या आंदोलनामध्ये नेहमी लोकशाही चौकटीमध्ये आणि शांततामय मार्गाने केलेली आंदोलनच यशस्वी होतात, हा आपला अनुभव आहे. लॉंग मार्चचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहित आहे की अक्षरशः मुंबई ही स्वागतासाठी शेतकऱ्यांच्या समोर आलेली आपण सगळ्यांनी पाहिली. अहिंसा आणि लोकशाही चौकट कुणीही ओलांडता कामा नये आणि कुणीही हिंसेचं समर्थन करता कामा नये. शेतकऱ्यांच्या ज्या प्रचंड आत्महत्या होत आहेत या सुद्धा राजकीय हिंसा आहेत. या सरकारने, याच्या अगोदरच्या सरकारने जी शेती विरोधी धोरणं घेतली अजितराव, त्यानेच त्या घडून मान्य आणलेल्या आहे. हत्या आहेत. अजितराव, हे सगळं त्याचं तुम्ही जे समर्थन सांगता तुम्ही ना ते करता कामा नये. प्रत्यक्ष जमिनीवर होत नाही, याचाच विषय चिंतेचा असतो. मला त्या निमित्ताने एक पटकन प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत आनंदराव राऊत, त्यांना विचारायचं आहे. आनंदराव, ज्या वेळेला शेतकरी असं म्हणतात की मोदी तेरी कबर खुदेगी, अमित शहा तेरी कबर खुदेगी, तेव्हा ही घोषणा देणारे असतात कोण? या आंदोलनामध्ये घुसविलेले, मी असं म्हणेल की ज्याला मी शेतकरी म्हणणार नाही, शेतकरी हा असा शब्द वापरू शकत नाही, पण राजकारण्यांनी प्रेरित केलेलं हे आंदोलन असल्यामुळे काही समाजकंटक सुद्धा त्या आंदोलनामध्ये घुसू शकतात. मागच्या आपण दिल्लीच्या आंदोलनं बघितले आहेत आणि शेतकरी म्हणजे त्या आंदोलनामध्ये सरकारला कसं आपण नामोहरण करू शकतो, मागच्या वेळेला जे दिल्लीतलं मोठं आंदोलन झालं आपण पाहिलं. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीचं शब्दप्रयोग करणारे हे शेतकरी राहू शकत नाही, कारण मी एक शेतकरी आहो. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये अशा पद्धतीची भाषा आंदोलनकर्त्यांनी करणं योग्य नाही. पण एखाद्या राजू पारवेजी, त्या निमित्तानं आपण सांगा की अशा प्रकारच्या भाषेचं समर्थन होतं का? हा मुद्दा परत एकदा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. नाही, अशा पद्धतीच्या भाषेचं समर्थन कोणी करू शकत नाही. पण जो काही शेतकरी रस्त्यावर उतरला आहे तो फक्त शेतकरी आहे याची पण सुद्धा आपण सगळ्यांनी दक्षता घ्या. कारण हा जो काही दिल्लीमध्ये राजूजी, आपण असं म्हणताय की तो शेतकरी आहे. भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांच्या आडून काही समाजकंटक आंदोलनात घुसलेले आहेत. नाही, आतापर्यंत काय शेतकरी आंदोलन झाले तर फक्त काय त्या शेतकरी आंदोलनामध्ये काय समाजकंटक घुसत होते का? आनंदराव, आपल्याकडे उत्तर आहे अशा का? प्रकारची भाषा कोणी वापरली नाही शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये, एखाद्या नेत्याची आम्ही हत्या करू वगैरे, हे कशाचं निदर्शन आहे? अगोदरच म्हटलं की शेतकरी ही भाषा वापरू शकत नाही, पण शेतकऱ्याच्या जीवावर बेतणारं जर एखादं सरकार असेल तर माझा शेतकरी अशा पद्धतीची भाषा सुद्धा वापरू शकतो, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. सरोज काशीकरांना विचारूयात, हे समर्थन पटतं का? सरोजजी. नाही, मला हे समर्थन पटत नाही. सरकार कोणाचंही असो, आंदोलनाच्याच मार्गाने केलं पाहिजे. आताच अजित नवलेंनी जे सांगितलं की त्यांनी जे नाशिक ते मुंबई
पायी चालले आणि कुठल्याही प्रकारचा त्यांनी कुठेही रस्त्यात हिंसाचार केला नाही किंवा अभद्र बोललं नाही. आपापल्या घोषणा असतात, आपापले झेंडे असतात आणि एक विषय, जर तुमचा विषय खरा असेल तर तुम्हाला कोणत्याही राजकारण्याची हिंसा बोलण्याचं किंवा त्याच्याबद्दल अभद्र बोलण्याचं काहीच कारण नाही. अगदी. मग त्याच निमित्तानं पटकन एक जाता जाता छोटासा प्रश्न या चर्चेच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटापूर्वी, आपल्याला वाटतंय अजितराव अशा प्रकारच्या शब्दांमुळे, आक्षेपार्ह घोषणेमुळे आंदोलन भरकटतंय, बदनाम होतंय, जे टाळता आलं असतं? मला वाटतंय की असं काही आंदोलन भरकटणार नाही. कारण प्रसादजी, मी त्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा साक्षीदार राहिलेलो आहे. नेतृत्वस्थानी असणारी माणसं अत्यंत जबाबदार माणसं आहेत, ज्यांची सबंध पिढी आंदोलनांच्या मध्ये गेलेली आहे. त्यागाची पार्श्वभूमी असणारी अत्यंत विचारवंत माणसं ही नेतृत्वस्थानी आहेत. आणि त्यामुळे कुणी काही घोषणा दिली म्हणून याची काहीतरी दिशा भरकटेल असं बिलकुल होणार नाही. शांततेचा भंग होणार नाही. शेतकरी शांतता आणि लोकशाही चौकट याचं बिलकुल उल्लंघन करणार नाही आणि नेतृत्व आंदोलन योग्य रीतीने नेईल याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही. अगदी आपण मांडलेली भूमिका तशीच राहो, तसंच ते प्रत्यक्ष जमिनीवर दिसो अशी आत्ताची अपेक्षा आहे. कारण ज्या पद्धतीनं देशाच्या राष्ट्रीय राजधानी भोवती आंदोलनाचा वेढा पडतोय ते पाहता प्राप्त परिस्थिती अधिक चिंताजनक क्षणाक्षणाला होतीये, हे नाकारून चालणार नाही. लक्षवेधीच्या पहिल्या भागात आपण याच निमित्तानं चर्चा केली की आंदोलनाचं स्वरूप काय, मुद्दे काय, त्यातले किती योग्य आहेत, किती अयोग्य आहेत. आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला या विषयाची चर्चा करताना निश्चितपणे हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की खरोखरच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा कुणाकडे आहे का, आंदोलनकर्त्यांकडे आहे का आणि सत्ताधाऱ्यांकडे पण आहे का.